गाण्यासोबत माझ्या इतक्या छान छान आठवणी आणि लोकांचे इतके इमोशन्स कनेक्ट करतायत लोक याला, तेव्हा मला हे सगळं बघताना तर खूप खूप मजा येते. मी सांगितलेलं की आता नाही बुवा जमत मला, आपण ना एकत्र पुन्हा काम करूयात काहीतरी. दुसऱ्या दिवशी शूट आहे आणि आदल्या दिवशी पुन्हा मला फोन येतोय, तूच कर. आणि मला असं वाटलं की मे बी ते विठ्ठलाच्या मनात असेल किंवा जे लिहिलेलं असतं ते कुणी पुसू नाही शकत. रिंकू राजगुरूला वारीतलं नेमकं काय आवडतं? जे लोक येतात वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि निस्वार्थीपणे भजन गाणं, एकमेकांसोबत जाणं, एकमेकांना मदत करणं, एकजुटीने लोक तिथपर्यंत पोहोचतात. जी प्युरिटी म्हणतो ना आपण लोकांमध्ये आहे, ती मला खूपच आवडते. आणि वारी म्हटलं की पुन्हा मला माझे पप्पा आणि मी लहानपणीची आठवते. मी नव्हते देव मानत, तर माझं असं झालं. मग मी आईला म्हणायला लागले की देव बिव काय नसतं ग, मूर्ती तर आहे, कुठे त्यांनी काय केलं, बोलतो का, येतो का तो. तसे माझे काही वर्ष गेले आणि जसे जसे मला स्वतःला अनुभव यायला लागले, मग मला असं कळलं की आपण जरा जास्तच बोलतोय का देवाला. मग आता पुढे काय, आणखीन काय चाललंय, हा एक प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न आहे. जिजाईचे ऑलरेडी अनाऊन्स झालंय, मला वाटतं यावर्षी ते पण रिलीज होत आहे. म्हणजे तुझ्या वाट्याला जे रोल येत आहेत ते स्त्री व्यक्तित्वाला प्रकर्षाने समोर आणणार आहेत. हे तुला एका चौकटीत अडकल्यासारखं वाटतं की ही तुझ्याकरता एक मोठी संधी आहे? प्रत्येक फिल्मचा हिरो हा पुरुष असतो आणि माझ्या बाबतीत प्रत्येक फिल्मचा हिरो ही स्त्री आहे. म्हणजे नमस्कार, मी विशाल परदेशी, रामकृष्ण हरी. म्हणजे आत्ता जी व्यक्ती माझ्याबरोबर आहे तिचा जर मी परिचय करून दिला तुम्हाला तर संबंध सगळे तरुण तरुणी माझ्यावरती रागवतील अशी माझी भावना आहे, म्हणून मी काही तिचा परिचय करून देत नाही. ती दुसरी कोणी नाही, आपल्या सगळ्यांची रिंकू राजगुरू आत्ता एक क्षणाला माझ्याबरोबर आली. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, साक्षात माऊली आपल्या सोबत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या साक्षीने आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्याचं औचित्य देखील खास आणि सुरेल असल्याचं कळतंय. तुझ्याकडनंच आम्ही जाणून घेतोय काय ते औचित्य आहे. कारण ते गाणं बाहेर आल्यानंतर मोठी चर्चा आहे की आरची त्याच्यामध्ये वारकरी झाली, वारी करताना दिसते. खरं आहे का हे? हो, म्हणजे सगळ्यात आधी मला एक तर सांगायला आवडेल की हे माझं पहिलं अल्बम सॉन्ग आहे आणि जेव्हा ते बाहेर आलंय तर लोकांनी त्याला इतकं कनेक्ट केलंय की म्हणजे अगदी भोळेपणा. म्हणजे लोकांच्या अशा पण कमेंट्स आहेत मला की अगं तू गरोदर आहे ना, मग कशाला करायची वारी. हां. किंवा आम्ही जिथे शूट करायचो तिथे त्या आजी म्हणायच्या, बाई कितवा महिना आहे, कशाला करता इतके काम. सो या गाण्यासोबत माझ्या इतक्या छान छान आठवणी आणि लोकांचे इतके इमोशन्स कनेक्ट करतायत लोक याला, तेव्हा मला हे सगळं बघताना तर खूप खूप मजा येते. पण फार वेगवेगळ्या भावभावना आहेत त्याच्यातला. तुझा तो निरागसपणा दिसतो, त्याच्यात एक बायको दिसते, वारी करायला निघालेली एक वारकरी दिसते, एक आई दिसते. म्हणजे तू स्वतः काय फील केलं या सगळ्या ह्याच्यातनं? म्हणजे तुला कुठे कनेक्ट झाल्यासारखं वाटलं या सगळ्या ह्याच्यात? मला वाटतं विठ्ठल. हां. कारण मी नेहमी म्हणते की माझं आणि विठ्ठलाचं काहीतरी वेगळंच नातं आहे. खूप आधीपासून मी बाबांसोबत वारीला जायचे आणि तू गेलीस? वारीला म्हणजे अकलूजमध्ये रिंगण असतं आणि बरोबर. तिथे वारकरी येतात. तिथं जो जल्लोष असतो त्या शाळेच्या ग्राउंडवरती. हा, सो बाबा तिथे शिक्षक, तर मग आम्ही जेवण वाटप करायला मी अगदी 3-4 वर्षांची असल्यापासून मी त्यांच्यासोबत तिथे जायचे. घरी वारकरी जेवायला यायचे. आणि आत्ता मी मागे बघून विचार करते तर मला लोकांनी गिफ्ट म्हणून जास्तीत जास्त काय दिलंय तर विठ्ठलाची मूर्ती वाह, आतापर्यंत. क्या बात. त्याच्यामुळे तो कनेक्ट, त्याच्यासोबत काहीतरी माझं नातं आहे आधीपासून. आणि हे गाणं पण जेव्हा माझ्याकडे चालून आलं तेव्हा मी ते करू शकत नव्हते, तर मी सांगितलेलं की आता नाही बुवा जमत मला, आपण ना एकत्र पुन्हा काम करूयात काहीतरी. आणि शूटच्या दुसऱ्या दिवशी शूट आहे आणि आदल्या दिवशी पुन्हा मला फोन येतोय की ऐक ना, तूच कर. त्याशिवाय आम्हाला काय माहिती, आत्तापासून असं होतं की हे गाणं तूच कर. आणि मला असं वाटलं की मे बी ते विठ्ठलाच्या मनात असेल किंवा जे लिहिलेलं असतं ते कुणी पुसू नाही शकत, तर त्यांनीच ते करून घेतलंय असं तरी मला माहिती नाही, ते वाटतं. आणि नेहमी काम किंवा आपण करतो. म्हणूयात की माऊलींनी तुझ्याकरताच ते ठेवलं होतं. हा, म्हणजे तुझ्याकडनंच लिहिलेलं करून असतं घ्यायचं आपलं होतं. हां. सो मला अख्खं शूट करताना फक्त एवढंच होतं की बाबा तूच आणलंय बरं का माझ्याकडे, छान करून घे. मी करते माझे पूर्ण प्रयत्न, एवढंच माझं होतं. आणि पहिलंच आहे त्याच्यामुळे ना मला ते असं होतं की छान व्हायला पाहिजे, छान करू, लोकांना पण कनेक्ट व्हायला पाहिजे.
कारण विठ्ठलाचे भक्त प्रचंड आहेत. वारीत लाखोंनी लोक येतात, त्याला बघतात, ऐकतात, पूजतात. तर माझ्यासाठी तो खूप हळवा पण विषय होता, की मी अशा पद्धतीने पुन्हा त्यांच्यासमोर येते. मग ज्यावेळेस तू त्या महिलांमध्ये जात होती, तुझ्या डोक्यावरती तुळस दिसते, तुळसधारी महिला आणि तुळस ही विठ्ठलाला अत्यंत प्रिय, त्याच्या हृदयाच्या जवळची, म्हणून तिला तिने स्थान दिलेलं आहे. ती डोक्यावरती धारण करून वारीत चाललं. महिला काय म्हणायच्या, काय रिॲक्शन्स त्यांच्या असायच्या, आणि त्यातल्या त्यात बऱ्याच लोकांच्या डोक्यातनं अजूनही सैराट गेलेलं नाही आहे. ती आर्ची लक्षात आहे बघ, पहिल्यांच्या ते उल्लेख करताना आर्चीच माझ्या तोंडून निघालं. रिंकू राजगुरू आपल्याबरोबर चालते, कसं वाटायचं लोकांना, काय रिॲक्शन्स असायच्या? मला ना खूप आपलेपण मिळतं लोकांमध्ये गेले, की मला असं वाटतं, की मी त्यांच्याच घरची कोणीतरी आहे ना, तसे ते मला नेहमी वागवतात. त्याच्यामुळे एक छोट्या-छोट्या गोष्टी ते समजायचं. इव्हन पदर घेऊन मग तुळस पण घेतात ना. हो. सो ती आपली सगळे जे माऊली आहेत, ते त्या गोष्टींबाबत किती सेन्सिटिव्ह आहेत आणि किती मांडतात, हे मला खूप जवळून बघता आलं. आणि पुन्हा तेच निरागसता लोकांना, त्यांना टीव्हीच्या मागचं जग फारसं माहिती नाही. सो त्यांचं तेच असायचं, बाई कशाला आली एवढ्या गरोदरपणात चालत आणि मग होणार आहे का? आणि पहिलंच आहे का तुझं वगैरे. मला इतकी मजा यायची, की मी ह्यांची कोणीच नाहीये. हे फक्त मला चेहऱ्याने आणि माझ्या कामाने ओळखतात, तरी पण इतकं आपलेपणाने येऊन विचारणं, विचारपूस करणं, काळजी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला असं वाटतं, की मी ब्लेस्ड आहे या बाबतीत खूप. म्हणजे एका आईनेच आईची चौकशी करण्याचा भाव तुला आजूबाजूला हां. दिसला असेल सगळीकडे. हो. सगळे विचारायचं येऊन. हे गाणं तुला कसं वाटलं, म्हणजे काय रिॲक्शन्स आहेत तुझ्या घरच्यांच्या, काय रिॲक्शन्स आहेत? मला प्रचंड आवडलं. एक तर अजय सरांनी गायलेलं आहे. पुन्हा एकदा. पुन्हा एकदा. हा. आणि ते सांगता येत नाही, पण ती एक एनर्जी असते, ते ऐकताना ते जाणवतं आणि असं भरून येतं. सो मला तसंच झालं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा. आणि मग मी आई-बाबांनाही मग ऐकवलं आणि ते पण खुश होते, की आलंय वाट्याला आणि पहिल्यांदाच करते तर देवाचंच गाणं आहे आणि खूप छान थीम आहे. तर सगळे खुश होते. पण अशी महिला तुझ्या बघण्यात कधी आली आहे, शेतकरी कुटुंबातली? आपण असं म्हणूयात, कोणाच्या वाटेला ते येऊ नये. आपलं धनी गेल्याचं दुःख फार मोठं असतं, आपला आधार गेल्याचं दुःख फार मोठं असतं. पण जोडीने वारी करणारी जोडपी दिसतात, कधीही वारी चुकवायची नाही या भावनेने वारीला जाणारी लोक आपल्याला दिसतात. अशी कधी लोक तुला बघायला भेटली आहेत, तुला बघायला मिळाली आहेत, म्हणजे अपसूक असतील अशी काही? आहेत की म्हणजे मी काही लोकांशी बोलले तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की आमच्या घरातून सुरू केलंय आणि त्यात जो वासुदेव येऊन तिला म्हणतो, की खंड पडू देऊ नको. तर अशी लोकं आहेत, की घरात कोणीतरी सुरू केलंय आणि आज ते नाहीत पुढे चालू शकत, तर म्हणून आम्ही पुढे नेतोय. काही 90-90 वर्षांचे आजी-आजोबा आहेत, की ते चालतात. मी एका आजींना असंच म्हटलं, की "तुम्ही एकटेच आलात का?" त्या म्हणाले, "हो बाई." म्हटलं, "तुम्हाला मैत्रीण वगैरे भेटली का कोणी?" एकाच दुसरं लागतं की आपल्याला बोलायला. तर त्या म्हणाल्या, "हा झेंडाच माझा मित्र आहे." हो हो. तर मला असं झालं की काय-काय विचारांनी लोक ह्याच्याकडे चालत येतात आणि पुन्हा त्यांचं की माणसातच देव भेटल्यासारखं मला नेहमी वाटतं, की तिथे पोहोचण्यापर्यंत तो जो प्रवास आहे, त्या प्रवासातच इतकं काही बघायला मिळतात, वेगवेगळी माणसं, वेगवेगळे विचार. त्याच्यामुळे मला जाम आवडतं हे सगळं. मी वारी 5 वर्ष कव्हर केली. मला एक म्हाताऱ्याजी भेटल्या होत्या आणि त्यांना मी असं विचारलं, "तुमचे पाय दुखत नाहीत का हो?" ते मला म्हटलं, "बघ, रात्री झोपलं ना, माऊली बाम घेऊन येतात. आई गं! पाय चेपतं तर निघून जातं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा उभं राहायचं." अशा भोळ्या-भाबड्या भावना असतात खरं तर वारीबद्दलच्या. पण मग असेही काही अनुभव सांगणारी लोकं तुला भेटली या याच्यात? नाही, नाही. एवढा खरं तर वेळ नव्हता शूटिंगच्या दरम्यान. पण जितकं मला विचारायला यायचं म्हणजे संधी मिळायची, की आता मी गप्पा मारू, तेवढ्यात मी मारून घ्यायचे. आणि मी तेही विचारायचे, की "तुम्ही थकत नाही का? म्हणजे पाऊस आहे, मध्येच ऊन आहे." तर त्यांचं म्हणणं आहे, की "नाही. जर इथे तो आहे, तर तिथेपर्यंत पोहोचायला त्यांना थकवाच येत नाही. कारण ते प्रेम आहे आणि ते निस्वार्थी प्रेम आणि तिथेपर्यंत जातात. जिथे स्वार्थ येतो, मग तिथे अडचणी आपोआप दिसायला लागतात आपल्याला." रिंकू राजगुरूला वारीतलं नेमकं काय आवडतं? मला माणसं आवडतात. हं. जे लोक येतात वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं, की आपल्या वारीतनं म्हणजे दंगा, भांडणं अशा कोणत्याच गोष्टी होत नाहीत. निस्वार्थीपणे भजन गाणं, एकमेकांसोबत जाणं, एकमेकांना मदत करणं, आपणच
जणू काय आपणच एकमेकांचे कोणीतरी आहोत, बहिणी बहिणी आहोत, मैत्रिणी आहोत, असं ज्या एकजुटीने लोक तिथपर्यंत पोहोचतात, जी प्युरिटी म्हणतो ना आपण लोकांमध्ये आहे, ती मला खूपच आवडते. आणि वारी म्हटलं की पुन्हा मला माझे पप्पा आणि मी लहानपणीची आठवते. आठवडीतला रिंगण सोहळा अकलूज मधला. लहानपणीच हो ना. माझा पण फोटो आहे की मी अशी झेंडा वगैरे घेऊन वारकऱ्यांसोबत मागून थांबली घेतला आहे. पाहिजे तो. प्रेक्षक हो, मी तो मागून घेणार आहे स्पेशली एक्सक्लुझिव्हली माझ्या करता. कारण आणि शाळेची वारी निघायची, विठ्ठल रुक्मिणी म्हणायचे, तर मीही मागे तुळस घेऊन शाळेत अशी गेलेली आहे. म्हणजे हे सगळं केलंय. तेव्हापासून आपण कलावंत म्हणून सुरुवात केलेली आहे म्हणजे खरं हो, असं सांगायचं. मला खूप आवडतं हे सगळं करायला. विठ्ठलाच्या मंदिरात पहिल्यांदा केव्हा जाणं झालं पंढरपूरला? मला वाटतं कागर जेव्हा रिलीज झाला तेव्हा मी पहिल्यांदा विठ्ठलाच्या मंदिरात गेले. तोपर्यंत इतक्या जवळ आहे घराच्या, पण कधी नाही गेले. आणि तेव्हापासून सुरू झालं तर मग मी अधूनमधूनही जाते. जाणं होत असतं पंढरपूरला. मी जाते. जाते. आईने काय म्हटलं? ते खरं तर ते असे आहेत ना दोघं, ते फारसं काही बोलत नाहीत. ते फक्त बघतात आणि म्हणतात की छान छान वाटतंय ग, आम्ही लोकांना दाखवतो, त्यांनाही खूप आवडतंय. सो त्यांच्या भावना अशा आहेत ना, ते मला डोळ्यातून कळतात की त्यांना प्रचंड आवडलंय. पण ते स्वभावातच नाही की आणखी काय व्यक्त होऊ. आई फक्त येते आणि अशी मिठी मारून जाते, छान ग बाळा, एवढंच करते. आणि तेच खूप काही मला वाटतं सांगून जातं. असं आहे की गाणं सोशल मीडियावरती आल्याच्या तासाभरात ते झर 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 वरती चढत गेलं. म्हणजे याचा अर्थ आजच्या पिढीला, आजच्या ज्यांना आपण जेनझी म्हणतो त्यांना ते अपील होत आहे. पण आजची जेनझी ही पण आपण बघतो की जी रीलमध्ये व्यस्त झालेली आहे, रील करण्यातच आनंद मानते. म्हणजे मला या गोष्टीचं कौतुक आहे रिंकू, की तू रील कल्चरमधनं उदयाला आलेली कलावंत नाहीयेस. तुला तुझ्या संघर्षाचं एक बॅकग्राऊंड आहे आणि त्यातनं यश भरभरून वाट्याला येऊन सुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवून तू मोठी झालेली कलावंत आहे. आजच्या जेनझीचं वारीशी असलेलं नातं हे हौश नौश गौश आहे की खरंच मनापासून आहे? मला वाटतं मनापासून आहे. कारण आत्ताची जी पिढी आहे ना ती रोखठोक आहे. म्हणजे आहे ते बोलते, नाही तर नाही. मी स्वतः नास्तिकची आस्तिक झाली. त्याच्यामुळे मला वाटतं की आता आता जसे जसे अनुभव येत आहेत, जशा जशा गोष्टी कळत आहेत, तर लोक तिकडे खेचले जात आहेत त्या गोष्टींकडे. आणि आत्ताच्या पिढीला जाणून पण खूप घ्यायचं आहे ना. मी पण आत्ता वारीत बघितलं की हे का केली आहे, पहिलं कोण वारकरी होता, मग तिथंपर्यंतच का पोहोचायचं. तर त्यांना ते आता आवडतंय सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला. आधी काय की घरचे करतायत मग आपण पण करू आणि हे. तर मला वाटतं आत्ताच्या पिढीला त्या बारीक बारीक गोष्टी कळतायत, त्यांना ते जाणवते आणि म्हणून ते तिथे ओढले जातात आणि मनापासून. नास्तिकची आस्तिक झाली म्हणजे सुरुवात काय होती? म्हणजे फक्त चला नैवेद्य दाखवला, गणपती बाप्पा मोरया आणि हा चला आता. म्हणजे माझं कसं होतं, पण मग गणपती आस्तिक झाली म्हणजे काय? मी नव्हते देव मानत. बर. म्हणजे माझं असं होतं की गणपती आहे तर मला आवडायचं का, तर डेकोरेशन, रांगोळी, मेहंदी, खाणं पिणं छान छान सगळं म्हणायचं. मला हे प्रचंड आवडतं. फॅमिलीज एकत्र येतात. पण मध्ये मग काही अशा लोकांमध्ये वाढली की जिथे मग मला असं झालं की ते सगळे म्हणायचे की देवबीव काय नसतो असं. आणि मी बरोबर वाढत्या वयात होते. तर त्या वयात तुम्हाला जे सांगितलं जातं तेच तुम्हाला वाटतं की हां हेच खरं आहे बाबा. तर माझं असं झालं. मग मी आईला म्हणायला लागले की देवबीव काय नसतं ग, मूर्ती तर आहे, कुठे त्यांनी काय केलं, बोलतो का, येतो का तो. तर असे माझे काही वर्ष गेले आणि जसे जसे मला स्वतःला अनुभव यायला लागले, मग मला असं कळलं की आपण जरा जास्तच बोलतोय का देवाला. आणि मग माझा जास्त विश्वास बसत गेला. पण अंधश्रद्धा नाही, पण माझी श्रद्धा प्रचंड आहे. अगदीच टोकाची श्रद्धा नाही. नाही 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 नाही. आहे श्रद्धा आहे देवावरची. म्हणजे देव देतो, पण त्याचं सोनं करायची का माती हे आपल्या हातात असतं, तशी वाली मी आहे. म्हणजे म्हणजे संधी ही आंधळी असते आणि आपण तिला डोळसपणे हेरायचं असतं, असं काही आहे का? हे जरा खूप जड आहे माझ्यासाठी. म्हणजे बघ ना, आपल्यासमोर संधी वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, पण मला ती हेरता आली पाहिजे. हा म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की तुमच्यासमोर जरी वाढलं तरी त्याचं काय करता येईल तुम्हाला किंवा काय करायचंय. जे आपण असं जर देवाला म्हटलं की देवा मला खूप मोठी अभिनेत्री बनव, हा, आणि जर मी काहीच असं नाही कधी केलं म्हणलं स्वतः, रिंकूने? नाही नाही कधीच कधीच नाही. नाही. मी देवाकडे नाही कधी काय मागत. पण बनलीस तू, मोठी अभिनेत्री बनली. हा म्हणजे उदाहरण देते, जर आपण म्हंटलो आणि जर मी काहीच कष्ट नाही
केले स्वतःवरती तर मला कोण काम देणार आहे? एक्झॅक्टली. असं टाळी दोन्ही हेच तर रिंकू राजगुरू, हेच तर मी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो. अहो हेच काय ते नास्तिक ते आस्तिक झालेलं आहे. उगाच काहीतरी आपण जड शब्द समजून सांगण्यात काय अर्थ आहे? मग आता पुढे काय? आणखीन काय चाललंय? हा एक प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न आहे. काय करतायत रिंकू राजगुरू? आणखीन काही प्रोजेक्ट येत आहेत. जसं मी म्हणाले की जिजाई जे ऑलरेडी अनाऊन्स झालंय. मला वाटतं यावर्षी ते पण रिलीज होत आहे. होईल. हां. काय म्हणजे काय थोडंसं आम्हाला तर सस्पेन्सच आहे. लोकांना असं वाटतं की ती ऐतिहासिक आहे. पण मी एवढंच सांगेन की ती ऐतिहासिक गोष्ट नाहीये. ती आपल्यातल्याच एका मुलीची गोष्ट आहे. गेल्या वेळी तू आशा पण साकारली होती. जिजाई तू साकारतंय. म्हणजे तुझ्या वाट्याला जे रोल येत आहेत, ते स्त्री व्यक्तित्वाला प्रकर्षाने समोर आणणार आहेत. हे तुला एका चौकटीत अडकल्यासारखं वाटतं, की ही तुझ्याकरता एक मोठी संधी आहे? काय नेमकं? अ, मी ह्याला खूप पॉझिटिव्हली बघते. कारण मला वाटतं की प्रत्येक फिल्मचा हिरो हा पुरुष असतो आणि माझ्या बाबतीत प्रत्येक फिल्मचा हिरो ही स्त्री आहे. वाह! जसं आपण आशामध्ये पण बघितलं की ती महिला आहे, जसं जिजाईमध्ये बघतोय की ती एक मुलगी आहे. तर मला खूप छान वाटतं असं काम करायला. पण मला असं वाटतं की मलाही लव्ह स्टोरीज करायच्यात ज्या जेनझी लोकांमध्ये आहेत. पण मे बी लोक मला तितक्या जबाबदारीने किंवा लोकांनीच मला त्या चौकटीमध्ये बांधलं असेल किंवा त्यांना मला तसं बघायला आवडत असेल म्हणून असे रोल येतात. किंवा आम्ही वाट बघतोय. तू पण असं चांदणी चित्रपटातली श्रीदेवी कसं बर्फाळ मी पण बघतेय. आम्ही वाट बघतोय या सगळ्या ह्याच्यामध्ये. लवकर असं काहीतरी येऊ देत आता ह्या माध्यमातून. बरं. आता इतरही तुझे आजूबाजूचे प्रश्न. बघ, खाशाबा आलाय. म्हणजे येतोय खाशाबा. त्याचं टीझर पुढे आलेलं आहे. काय एवढ्या ह्याच्यात अण्णांशी काही संवाद झाला त्या चित्रपटाबद्दल? म्हणजे काही बोलणं होतंय? नाही, नाही. एवढ्यात काहीच नाही झालं. टीझर तू बघितला, तुला टीझर आवडला? मी बघितला, मला प्रचंड आवडला. पण मे बी आता सगळेच इतके त्या कामामध्ये बिझी असतात आणि आता असं झालं की सगळेच आपापल्या कामांमध्ये इतके बिझी आहेत, अगदी खरं सांगायचं. तर क्वचित कधीतरी एखादा सगळ्यांसोबत मेसेज होतो, अदरवाईज नाही. पण मग तुला हे आवडलं, त्याबद्दल तू त्यांना फोन केलास, काही विचारलं? नाही, नाही, नाही. मी फोन वगैरे नाही केला आणि मला वाटतं की नागराज दादाला मी फक्त मेसेज केलता की मी खाशाबाचा टीझर पाहिलाय आणि मला आवडलाय. आणि मला वाटतं की तेवढं बास आहे की मी बघितलं आणि मी त्याला ते सांगणं. तुला जाणवलं असेल, पत्रकार म्हणून मी बातमी काढण्याचा प्रयत्न करतोय, त्यातला चेहरा कोण असं बऱ्याच लोकांच्या मनात आहे. त्याची माहिती तुला आहे का? अच्छा, तो मुलगा. काय माहिती आता खाशाबा आला कीच कळेल. हो, लोकांना असं वाटतं ना, अण्णांच्या अवतीभोवतीची तुम्ही जवळची माणसं आहात म्हणून तुम्हाला ठाऊक असावं. पण आम्ही थोडी असं अण्णांसोबत वागणार आहोत. म्हणजे माहिती असलं तरी तुम्ही सांगणार नाही. अजिबात नाही. जेव्हा तो सांगेल तेव्हा तो सांगेल. पहिला चित्रपट ते आत्तापर्यंत रिंकूने स्वतःत काय बदल करून घेतला? पहिला चित्रपट ते आत्तापर्यंत. मी असं ठरवून नाही केलंय. हम्म. मला नाही माहिती. मला लोक असे म्हणतात भेटल्यावरती की तू खूप बदलली आहे. मला वाटतं दिसणं एक आहे. आधीचा आवाज आत्ताचा आवाज पण जरा वेगळा आहे. मला वाटतं माझं भाषा असेल आणि मी सिनेमे आता बघायला जास्त लागले. आधी मी सिनेमे म्हणून बघायचे, आता मी अभ्यास म्हणून पण बघते. वेळ काढतेस तू. हां, बघते, वाचते. सध्या काय वाचन चाललंय? मी आता फिंद्री नावाचं पुस्तक घेतलंय नुकतंच, म्हणजे मला गिफ्ट केलंय, पण मी अजून ते वाचायला सुरुवात नाही केली आहे. बरं, अजून काय करायला आवडेल येणाऱ्या कालावधीत? असं खरंच सांगू, मी असं नाही ठरवलेलं नाही. हां, म्हणजे त्यावेळी जे वाटेल मला की आत्ताच्या सिच्युएशनला मला वाटतं की मी आता हे काम करा. गाणं पण कुठे मी ठरवून केलं, मी तर नाहीच म्हणालेले, पण ते झालं ओघाओघाणी. तर मला वाटतं की अशा बऱ्याच गोष्टी आहेत, योग्य वेळ आली की मी करीन आणि मी कळवीन पण. बरं, अशी जर एखादी सोलो ट्रिप करायची ठरवली तर कुठे जायला आवडेल? वारीत? वारीत तर मला खूप आवडेल, प्रचंड आवडेल मला जायला. एकटीला काय आता कोणी सोबत घ्यायचं नाही आणि आपापलंच म्हणजे निघायचं. एवढी सवय नाहीये मला. कोणीतरी एक ओळखीचं माणूस असावं सोबत. पण मला आवडतं नवीन लोकांमध्ये जायला, गप्पा मारायला, बसायला. मला आवडेल वारी करायला. वारी करायला आवडेल. चला, क्या बात आहे, बढिया. आणि या निमित्ताने खरं तर वारीशी तुझं असलेलं नातं, इतर बऱ्याचशा गोष्टी यावरती आपण मजेशीर चर्चा केली. आणि आमची सगळ्यांची एक अपेक्षा याच अर्थाने आहे की तू वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत राहा. आणि हे होणं या अर्थाने महत्त्वाचं आहे, कारण मी जसं म्हणालो की तुझ्यातला दिवा आता ती एक मशाल झालेली आहे. त्याच्यात फक्त वेगवेगळ्या भूमिकांचं तेल तूप टाकत राहायचं आहे आणि ते रिंकू राजगुरू करत राहील. याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जाता जाता काही अपील करायचं, आमच्या प्रेक्षकांना काही सांगायचं?
नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की जे आत्ता आमचं गाणं आलंय त्याला भरपूर प्रेम द्या आणि बघा, कारण माझ्यासाठी हे खूप खास आहे आणि माझं पहिलंच अल्बम सॉन्ग आहे म्हणून. आणि तुमची जशी अपेक्षा आहे की मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत राहीन, तर डेफिनेटली मी प्रयत्न करीन. मला आज मी तुझा इंटरव्ह्यू करणार आहे म्हणून एका व्यक्तीने एक प्रश्न असं विचारला. अहो ते त्यांना असं विचारा की त्या नेमकं काय खातात, म्हणजे कशा पद्धतीने डाएट करतात, म्हणजे रिंकू राजगुरूंचं डाएट काय, असा एक प्रश्न. काही नाही, मला भूक लागली की मी भाकरी, भाजी, भात, वरण सगळं खाते. बरं, चोपून चापून. हा, म्हणजे माझी भूक पण छोटी आहे, पण मी पोट भरून खाते. म्हणजे तसं काही पथ्य नाहीये. नाही नाही नाही. बघा बघा, मी हेच सांगायचा प्रयत्न करत होतो, ती आपल्यातलीच आहे, ती आपल्यासारखंच हो. वरण भात भाजी चपाती भरपूर खाते, त्यामुळे डाएट बेट ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे त्या लक्षात घेऊन रिंकू राजगुरू कशा घडल्यात यावरती आपण लक्ष ठेवा. तर आमचं तुझ्यावरती बारीक लक्ष आहे, कारण सगळ्या प्रेक्षकांचं तुझ्यावरती भरपूर प्रेम आहे. हो हो. अशीच भेटत राहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला मंडळी, या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.